तर नमस्कार मित्रांनो, मी समीर नलावडे तुमचं सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल मिस्टर समीर नलावडेवरती सहर्ष स्वागत करत आहे. आणि बऱ्याच दिवसांनी माझं आता एक नवीन व्हिडिओ येतात, तो म्हणजे आपली आज असा अंगणेवाडीची जत्रा, श्रीदेवी भराडी मातेची जत्रा. तर आम्ही आता चाललो आणि माझ्यासोबत आज असा योगी आहे, माझं मेवनो आणि मी. तर आमच्या घराकडे कोण नाही, आज सगळे जत्रेकाच गेलेत, आधीच गेलेत आणि आता आम्ही दोघंजण बाहेर पडलो. तर चला आता जाऊया आणि बघूया जत्रेतली मजा. तर आता मी बाहेर आम्ही टू व्हीलरने आमच्या गाडीनंच चाललो दोघंच जण. तर बघूया, मजा करत करत जातलो मस्त आहे की. तर तुम्ही पण बघा माझ्यासोबत हे व्हिडिओ. चला दाखवते जत्रा. काहीच आपण जत्रेत पोचलो आणि गर्दी तुम्ही बघू शकता. नुकतीच आता रांग चालू झाली आहे, याच चालू झालेली आहे गर्दी. आणि गाडी वगैरे मस्त आहे की पार्किंगला लावलो आणि आता सुरुवात करूया. तर पुढे पुढे दाखवते तुमका गर्दी बघा किती आहे ती बघा. घुसाचा असं वाटतच नाही आतमध्ये. चला जाऊया बघूया. ज्या गोष्टीसाठी मित्रांनो असं खूप गर्दी होता, ती गोष्ट म्हणजे पहिली दुकाना. आणि दुकानं बघू शकतात किती दुकानं लागली आहेत. तर ही तर सुरुवात आहे आणि पुढे तर 1 किलोमीटर पर्यंत चलत जाऊचा. तिन्ही साईड एक रोड, 3 रोड इकडे आणि तिन्ही साईड 1-1 किलोमीटर पर्यंत असाच हे असतं, गर्दी असता. बघू शकता तुम्ही. योगेशा का या वर्षी येऊ गावला काय तर 2-3 वर्ष त्याची पुण्यात गेली, कामाक होतो, त्यामुळे अंगणवाडीच्या जत्रेक येऊ गावाना. त्या का मेन म्हणजे त्याची आई म्हणजे माझी सासूबाई जत्रेत गोडकर खाजेवाले होत, त्यांचं दुकान असतं. तर त्या दुकानात असतं कामात. तर त्यांना शक्यतो जाऊकच गावात नव्हता, पण योगेश यावर्षी आणि बायको नाही द्या यावर्षी माझी, ते तिकडे असा म्हणजे आई इकडे गेल्यामुळे तिकडे घराकडे कोणच नव्हता. तर बायको तिकडे गेली आणि आता तुमका जत्रा दाखवते. चला गोडकर मालवणी खाजा यांचं दुकान. तर पहिल्याच रोडला इकडे असा आणि ह्याची आई आणि दुसऱ्या खालच्या त्याच रोडला असत. तर तिकडे आपण जातलो थोड्या वेळात. तर जॅकेट आणि जाऊया, हेल्मेट वगैरे आणि जाऊया खाली. मित्रांनो जत्रा म्हटली आणि अंगणवाडीची जत्रा म्हटली तर दुकानात तर बघूच नको. म्हणजे कट्टा या बाजूक 1 किलोमीटर, त्या बाजूक 1 किलोमीटर, असे 3 साईड 1-1 किलोमीटर वरती सगळी दुकानं लागलेली असतात. आणि 3-3 किलोमीटर पर्यंत ही दुकानं आहेत. म्हणजे विचार करा किती दुकानं लागतात. खूप म्हणजे लांब लांबसून दुकानं येतात, खूप म्हणजे खूप लांबसून. आताच बघितलं इथं दोडामार्गसून आईस्क्रीम पार्लरचं दुकान होता. इकडे हॉटेल बघा. कोण नाही कोण हरवतच असतं, तुम्ही ऐकत राहा. केवढा खाद्याचा येताना चलत चलत लो बाईक थकवं लागल्यावर वाटलो, ट्रॅफिक मध्ये कंटाळलो. त्यामुळे म्हटलं आधी पायनॅपल ज्यूस दिलं आणि मग पुढे. कसं दिसतंय मस्त की नाही. फणी बघत होते कधीपासून, फणी खावं ना नाहीतर एक खराब दिसतं ना, एकदम केस बीस काटलेले होते. त्यामुळे फणी आधी बघितलं. फणी बघू मला वाटतं 4 दुकानं फिरलो तेव्हा गावली. चला जाऊया आता पुढे. तुमका आता जत्रेत सशे दिसतले. तुमका पहिलं ससो दाखवतोय बघा. बघा एक ससो आता पुढे अजून सशे दिसतले. या काय तर भारी काढले जी सशावाला. चल वाट बरी आहे यंदा तर गर्दी वाटणार नाही अशी आशा अशी. म्हणजे लोक आहोत पण खडे विरळ दुकानांनी वगैरे फिरतात. आपले प्रवेशद्वार येण्याच लाईन लावची लागतात दर्शनासाठी. हे आमच्या जवळचा हॉटेल आहे धुळचा
श्री माऊली हॉटेल, इकडे पोलीस नियंत्रण कक्ष वगैरे आणि देखाव पण असतं इकडे. चित्र देखाव बघूया असा काय चित्र देखाव येत असतात दरवर्षी. यावर्षी नाही वाटतं दिसता. हा होय होय, खेळण्यांची दुकानं इकडे भरपूर. यंदा नाही लावका चित्र देखाव. दरवर्षी ह्या ठिकाणी असतात चित्र देखाव. यावर्षी वाटत नाही नाया नाया. मंदिर दिसतं आपल्या पहिला कळस. या बाजून आपण एंट्री करतो देवळात जाऊसाठी प्रवेशद्वारावरना. म्हणजे मी कायम इले काय आणि वर्षाचे मला वाटतं वर्षातना मी 25-30 वेळा तरी येतो या मंदिरात. त्यामुळे ते रोड सगळे पाठ झालेलं. इकडे सगळे इकडे टॉयलेट वगैरे इकडे मोठी भव्य दिव्य अशी व्यवस्था केलेली आहे. इकडे सगळ्यांका दर्शनाच्या रांगा आता चालू होतं ते पुढे गेल्यावर. बघा त्यांनी कॅमेरा लावल्याने यावरती. तो सगळा सांगत जा तुला काय काय हवंय आता. काय हवंय आता सांगत जातात तसे तसे नेतात ते का. पितलो बघा आमचं पितलो गावलो पितलो. अरे आमचं पितलो गावलो. बघा पडियाकार ही बघा आमची पडियाकारीन ते पडियाकारीन. हा घे घे काय काय घेत रे बारक्यात घेता. होय हे बघा आमची सगळी फॅमिली. अरे अचानक भयानक दिसली घाल तू डोळ्यात. हा हे बघा सगळे आमचे पडियाकर. हो का भाई काय काय घेतात बारक्या कानी. देवांश्रीसाठी कपडे घेतात आई आणि ते बघा देवांश्रीसाठी आई तागे तागे घे घे कॉटनच आहे ना. हे बघा होय होय 2 व्हीलर नाही लो 2-4 वर्षांनी भेटता तसं भेटता त्या का. चला बाय 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 वाटेक लागा. चला घरात जावा डायरेक्ट. चला येणाऱ्यांची रांगा आणि इकडसून दर्शना घेऊन जाणाऱ्यांची रांगा. समोर गेट दिसत मित्रांनो. दुसरं गेट हा आपण मगाशी पहिल्या गेटवर होतो दुसऱ्या गेटवर आहोत. आणि आता आपण आतमध्ये जाऊन दाखवतोय. इकडे डेकोरेशन वगैरे करतात आतमध्ये. बघूया दाव देतात काय देतात. मध्ये जाऊया मस्त की बघूया डेकोरेशन वगैरे काय काय केलंय आता. आणि गेल्या वर्षी माका हयसर अमोल भेटलेलो आतमध्ये. बघू आता युट्यूबवर कोण कोण भेटतात ते आपण योगेश आतमध्ये येलेलो. आणि बघू शकता भव्य दिव्य अशा प्रकारचं बांधलेलं मंदिर. बघा मित्रांनो किती मस्त दिसतं सजवलेला स्वच्छ केल्याने एकदम. खूप सुंदर दिसत बघा किती भारी सजवतात. पहिलं गेट जो असतो तो त्या बाजून आपण एंट्री करतो. दुसरं इकडसून आता आपण एंट्री केली होती. आणि इकडसून मुखदर्शनासाठी पण रांगा आता दाखवतोय मी. आता जर दर्शन आपण घेतलो पहिल्यांदा आणि मग फिरतलो तर चला दर्शन घेऊन जाते मी. तर हे बोर्ड तुमका दिसता बघा मुखदर्शन प्रवेश. या रांगेतून पटकन आपल्याला दर्शन पण भेटता. म्हणजे फक्त बघू भेटता जवळ जाऊ भेटत नाही. तर चला जाऊया आपण दर्शन घेऊया. ही लांगाची पटपट पटपट चलतच असतात कारण इकडे मुखदर्शन फास्ट देतात. इकडे वरती जावचं लागतं आणि वरतून मुखदर्शन भेटतं. आपण मुखदर्शनासाठी चाललो म्हणजे एकदम जवळ नाही जाऊ गावात देवीच्या पण मुखदर्शन भेटतं इकडच्या लाईनीत. बघा योगी माझ्या बरोबर इकडे वरती पाहुणे अशी देवळाच्या वरती जाऊ केलेले. आता तुमचा मंदिर दाखवता खूप मस्त तोरणांची या केलेली आहे बघा सजवलेला मंदिर.
कलाकारी बघा मित्रांनो, संगमरवरी दगडात कोरलेला आहे. अशा प्रकारे रंगा वगैरे लावलेले. हे बघा आपले गुंडुबुवांच्या भजन मंडळातले आपले खास एकदम सगळेजण हळद दिले वाटतं. माझ्या पाठी रांग बघा केवढी मोठी आहे. सगळेजण रांगेत उभे आहेत. मस्त आहे की दर्शन घेऊ मुखदर्शनाचे. असे त्याला दर्शन घेऊन असं पुढे जायचं, त्या बाजून बाहेर पडा का खाली बाहेर पडायचं. फायनली गाईच देवीचा मुखदर्शन आपल्याला भेटलेला आणि त्यात तर मी दरवर्षीच घेतोय. लाईनीत राहण्यापेक्षा तर बरा पडता, कारण व्हिडिओ वगैरे बनवतो असं बरं वेळ होता. पुन्हा चालू केल्याने मग स्टॉप केले थोडंसं मुखदर्शन, पुन्हा चालू केल्याने. फक्त 10 मिनिटं लागली मुखदर्शनासाठी, जास्त वेळ लागत नाही. मोजून 10 मिनिटात बाहेर येलो आपण. इकडे असून आता आपण चाललो हे मालवण रोडला, आणि या साईडच आपल्या योगीची मम्मी म्हणजे माझी सासू आहे. त्या बाजूकच हा दुकान त्यांचा गोडकरांचा. चला जाऊया आता. परत आपण दुकानांच्या दुनियेत पोचलो दर्शन घेऊन. तर चला आता बघूया. हे बघा इकडे इकडसून पुन्हा असा पिरान रोड जाता आपलो कणकवली, आणि इकडे मालवण. आपण आता मालवण रोडात चाललो. आपण पोचलो. माझ्या सासूबाई त्या दुकानात. हे बघा हे बघा हे बघा. मॅनेजर आधी जिला विचारता, आधी जिला विचारून घेता. मालक काय हे काय मालक हा हो. ते असं आमच्या कांबारड्यातल्या गोडकरांचा दुकान मालवणी खाज्याचा. वर्षाचे 12 महिने त्यांचा कारखान्यात काही ना काही पदार्थ बनतच असतात. खाजा वगैरे, खाजा लाडू वगैरे. हे बघा तो असता खाजा खाऊ गेलो तू. गरम गरम खाजा, थंड खाज्यापेक्षा गरम खाजाच भारी लागतात. मस्त लागतं, गरम असतं. जर अरे हे आमका दर्शन घेताना पण भेटले का. तर ह्या खायचा ना तर बायको असती. आता मला वाटतं ह्याला 200 ग्रॅम ताच संपवता, म्हणजे 1 पाकिट ताच संपवता गरम गरम. त्याला लय आवडता खाऊ गरम खाजा. मस्त लागतं एक नंबर. यंदा काहीतरी नवीन बघू गावला. ही जी पाळणी वगैरे होत ही इकडे नसतात. ही मुलांची खेळायची वगैरे, सर्कस वगैरे तिकडे असतं सगळं. तर ह्या बाजूक लावले मालवण रोडच्या साठी. आता खालपर्यंत आम्ही फिरान येतो मस्त आहे की. तुम्ही बघत राहा. हे बघा सशे इकडे ड्रेस बीस सगळं. 200 रुपये ट्रॅक पॅन्ट, 100 रुपये 100 रुपये 200 रुपये. आणि आपण जो होतो असा बुवा नमस्कार. काय करता? हॉटेल तुमचा? हा होय. चला सगळे आपल्या पडव्यातले अडे. हा हा तू आधी येऊकच आहे ना. बाकीची बघ सगळी पलटण दिली आपली पडव्यातली. हे का झाला फिरा.
चला मग. अरे एक माणूस चुकल्याची का शोधतो. हा पैसे चुकलेल्यांना शोधत राहावंच वेळ जाता बाकीचा महाराज दे. बघा तो आहे टेडी बिअर. आता टेडी डे येता ना रे होयच तो टेडी डे त्याका आता घेऊन ठोक बरे होत जत्रेत येणाऱ्यांका टेडी बिडी. इकडे लाकडी या सगळे इकडे पुढे इलाका लय भारी वाटतं म्हणजे हा सगळा बघून जाता मस्त. ही दुकाना फ्लॉवर पॉट्स वगैरे सगळे मस्त झाडा बिडा भारी लावले. हे बघा आपली लहानपणीची लय आवडीन खरेदी करून जाय. होय बघा याच्यात ना आग ठेवतात. आग अशी बघा आतमध्ये आग पेटतं आणि ते आगीवर चालताय बघा. आता याच्यात तर भांडा लहान झाला नाही तर जोरात फास्ट पळतात ती. हे बघा काय किती रुपये ती. हो काका हो काका किती रुपये ती. हो काका काका ऐकणतच नाही. हो काका किती रुपये ती. 50 रुपये 50 रुपये. असं घरात लाभ गाव आहे सगळ्यांना मन प्रसन्न. काय घेतला दिल्याने या भारी याच्यात ना मस्त. बटाट्याचे काय काय ते बटाटा रोल 50 रुपये. हो अंगण्यांची घरा इकडे सगळे अंगण्यांची घरा म्हणजे अंगणे कुटुंबीय. तर अंगणे कुटुंबियांमुळेच या वाडीचं नाव अंगणेवाडी असा पडलेला. तर यांच्या इकडे ना हे सगळ्यांका जेवणाचा महाप्रसादाची व्यवस्था केलेली असतात आणि हे 11 नंतर जेवण चालू होतात संध्याकाळी. तर इकडे बघा जेवण वाढून घेतल्याने आम्ही थोडे लेट झालो नाही तर पहिल्या पंक्तीत बसा गावला असं. 7-8 वर्षापूर्वी जो महाप्रसाद ह्यो जे ताट दाखवल्यावरती येताना उडवत यायचे प्रसादी आणि तो लोक जिंकण्यासाठी खूप गर्दी करायचे. जे तो प्रसाद हातात पडात न पडात अशासाठी वडे वगैरे असायचे ते. पण आता ही व्यवस्थित सिस्टीम केलेली आहे. तो प्रसाद आणून घरच्या जेवणात मिक्स करून सगळ्यांसाठी तो प्रसाद बनवलं होतं आणि दिलं होतं. बघा खरंच आम्ही पण जेवण घेतो. आता मित्रांनो जेवण झालेला मस्त आहे की आता काय टेन्शनच नाही. म्हणजे जेवण झाला काय एक बरा असता. किती पण फिरा काय पण करा आपल्या घरच्या जेवणासारखं जेवण असतं. सगळा मस्त स्वयंपाक व्यवस्थित केल्याने आणि टेस्ट तर काय विचार करू नको चांगली मस्त एकदम. आणि आता आपण चाललो गणेश आंगणे यांच्या घराकडे आपण जेवण करून आता आपण निघालो. आता डायरेक्ट हळूहळू चलत चलत घराकडे जातो कारण वाजले होत आता 11 वाजून गेले 11:30 वाजले असतील. चला आता पुढे पुढे बघूया काय काय आपल्याला दिसतात अजून. एरिया दिला ना ते सगळे हॉटेल्स आणि सगळे ते कोल्हापुरी भेलपुरी मेन मंचुरियन ह्या गाव चालू होता तिकडे. आणि ह्या बाजू पाणी वगैरे होत तीच आपण बघूक जातो. दाखवतोय व्हिडिओ पाणी वगैरे काय काय इले होते. चला जाऊया खाली पाणी बघू. बघा पहिली आपण बघतो ट्रेन. गेली ट्रेन. ते बघा जत्रेत ना सगळ्यांका जास्त करून एक गेम लय आवडतात. ते तिकडे बॉटल्स होत त्याच्यात रिंग टाकूचे होत. ह्यो तर सगळ्यांचा फेवरेट गेम आहे कारण इकडे नोटी लावलेले असतात ना. ते नोटी सगळ्यांच्या आवडीचे आहेत ना त्याच्यामुळे जो तो रिंग टाकू घेता. हे बघा हे बघा हे बघा किती गर्दी आहे बघा दिसली. इकडे पाणी आहे. एक पाळणा चालू होता. त्या बघा लहान मुलांच्या आवडीचा अडे इले लहान पोरगे आणि कळण केल्याने नाही असं होतात नाही ना. इकडे सगळी पाहणी लागलेली. चला जाऊया बघूया जवळ जाऊ. इकडे पण एक ट्रेन पळतच जातो चुकून बसणार नाही.
ट्रेन लागेल. हे बघा टाटू टाटू असं टाटू करून भेटतील. टाटू सगळ्यात जास्त मजा जी येतात ना ती हे बघा या झिगझॅगवाला आणि या पाळणा, या दोनच गोष्टींसाठी ना लोक जास्त करून जत्रेक येतात. त्याच्यात ना तुमका काय समजतच नाही की काय होत आणि काय नाही तुमच्यासोबत. तो उगाच तो मोबाईल बघता म्हणजे काय चक्कर येता नाही म्हणून. म्हणजे त्याला वाटतं का मोबाईल बघितलं काय चक्कर येऊची ना असं. पाळणा भारी आहे पाळणा. आमचे वर्गमित्र काय म्हणतो बाकी जत्रेत भेटतच असता असं वरच्या वर काही ना काही. हे बघा आपले पाहुणे मंडळी म्हणजे तसं तर माझा मामा लागता पण एका दादाच म्हणते मी. अरे वहिनी काय आपण खाली फिरा नेलो मालवण साईडला आणि आता जातो आपण मसुरा रोडला. तर बघा आणि इकडे आता बघूया काय काय दुकानं वगैरे होत. तिकडे काय मी जास्त व्हिडिओ करून नाही, जेवढे मेन दुकानात किंवा काय आम्ही खरेदी केला काय घेतलं कायच केलं. आता बाकी इकडे बघूया काय काय दिसतं आपल्या. चला ती गर्दी आहे बघा आणि मी सेफ चालते. माझ्या इकडे गर्दी नाही, चालतंय जायचं आजूबाजू कोण नाही. हे बघा हे आमका भजन स्पर्धेच्या दरम्यान काय भेटत असत. आता पण सांगता उद्या भजन स्पर्धा म्हणता कणकवलीत या उद्या नक्की व्हिडिओ काढा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला चला भेटूया. होय होय मस्त. दोरीवरचे खेळ बघूचे चला दाखवते. बसला दमला थांबा थोडा वेळ मध्ये बघू कळत. पराठ ठेवला ना त्याच्यात काय चालताला की काय माहित नाही. गाणी भारी लावतो कॉपीराइट आहे. खूप डेंजर काम आहे आपल्या जमात नाही. ऐसा ग्रॅव्हिटी मार खाता. बराच फिरान झाला सगळीकडे. दोन रोड फिरान झाले आपले, एक मालवण आणि एक मसुरा रोड. आता आपण चाललो आपल्या परतीच्या मार्गात, म्हणजे आपली गाडी या कणकवलीच्या साईड तो येणार रोड. तर चला आता दाखवतो तुमचा आणि चलत राहूया. घरात जाऊचा आता झोप योग लागली. कोण भेटली माका दिसतास दिसतास दिसतास. वहिनी नाही येऊ का मेवना घेऊन येले ना झाला.
मित्रांनो फायनली जत्रा फिरान झाली. आता घरचो रस्तो पकडूया. झोप योग लागली त्यामुळे व्हिडिओ तो शेवट करतो वेळ या व्हिडिओ शेवटला. तर आता बघितला ही जत्रा कशी वाटली नक्की कमेंट करा. सगळ्यांना शेअर करा व्हिडिओ आणि जर आवडली असत व्हिडिओ तर भावासाठी सपोर्ट करा. सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा विश्रांत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. दर्शन आपण आता बाहेर पडतलो सुनीलो बाहेर पडा डायरेक्ट घाला. देवाचं काढलंय.